खरं तर ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे खूप भव्य दिव्य नावाप्रमाणेच आहे आणि खरं तर मी या दोघांचे आभार मानेन, रुपेश दादा आणि प्रियाताई. कारण तुम्ही मी पहिल्या दिवशीही होते आणि आज शेवटचा दिवस आहे. मी आजच्या दिवशीही आहे. ज्या मुली आहेत आमच्या विभागातल्या, कोणाला काहीच येत नव्हतं. इव्हन लग्न झालेल्या बायका आहेत. कोणाला काहीच नव्हतं येत आणि 1.5-2 महिने प्रॅक्टिस करून घेतली ह्यांनी. आणि आज जे काही मी क्रिकेटर्स बघतेय आणि प्लस 8 मुली मुंबई इंडियन्स या टीममध्ये सिलेक्ट झाल्या आहेत अंडर 19 साठी. बऱ्याच नॅशनल्स खेळतायत, इंटरनॅशनल्स खेळतायत. मला खरंच खूप छान वाटतंय. काल मी पहिल्या दिवशी जेव्हा आले, मी मुलींचं गेम बघितलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण हा जो ग्राउंड आहे इथे कोणाची हिंमत नाही झाली कधी खेळायची आणि आज तिथे मुली खेळतायत. खरंच खूप प्राऊड फील होतंय मला. आणि फक्त क्रिकेट नाही तर रुपेश दादा प्रत्येक कार्यक्रम तितक्याच भव्य दिव्य अशा पद्धतीने ठेवतो. सो थँक्यू सो मच. की फोनमधले खेळ किंवा म्हणजे फक्त फोनमध्येच अख्खं जग नाही आहे. तर तुम्ही बाहेर जा, मैदानी खेळ खेळा. आणि मी तर खरंच सांगेन की तुम्ही नक्की स्पोर्ट्स खेळा. काहीतरी स्पोर्ट्स असलंच पाहिजे, फिजिकल ॲक्टिव्हिटी असलीच पाहिजे आणि या मुलींकडून, या मुलांकडून शिकलंच पाहिजेत तुम्ही. थँक्यू.